सन्मानजनक फटका खेळला. रनआउटची नावी संधी. यावेळी मात्र थोडासा यष्टिरक्षक फंबल झाला. नक्कीच जर वेगानं फेक आली असती तर नक्कीच रनआउटची संधी मिळाली असती आणि अजितला मात्र बाद करण्याची संधी होती. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 19 अशी. आता मात्र स्ट्रायकिंग एंड पाहायला मिळतोय तो अजित नावाचा बॅटर. पहिल्या चेंडूवर मोठा फटका. त्यानंतर मात्र सन्मानजनक खेळ खेळण्याचा प्रयत्न झाला तो आदित्य याच्याकडनं. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळी पुन्हा एकदा कार्पेट लेन पद्धतीचा चेंडू. तेवढा सुरेख क्षेत्ररक्षण मात्र थोडस ताळमेळ दोघांचा चुकला. रनआउटची संधी होती अजितला बाद करण्याची. मात्र संधी मात्र हुकते आणि थोडासा नाराज असेल गोलंदाज अवधूत मराठे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या होते 20 अशी. उर्वरित दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंड पाहायला मिळतोय आदित्य. यावेळी मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मात्र यष्टिरक्षकाकडनं सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एकाच धाबेवर पुन्हा एकदा समाधान मानावं लागतंय. पहिल्या चेंडूवर आक्रमण. त्यानंतर मात्र सावध गतीने खेळ खेळण्याचा प्रयत्न करतोय आदित्य वारंवार. कारण नितीन सारखा एक तगडा फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर मात्र जबाबदारी आली आदित्य याच्याकडनं आणि ती जबाबदारी सोपस्कार पूर्ण करतोय आदित्य. सावध गतीनं खेळ. एखादा मोठा फटका. यावेळी पुन्हा एकदा अजितच्या बॅट मधून निघालेला हा फटका. मात्र चेंडू जाईल तो निर्बंध क्षेत्रामध्ये. फटका मात्र मोठा. मात्र चेंडू विसावला तो निर्बंध क्षेत्रामध्ये. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या होते 22 अशी. उर्वरितचा शेवटचा चेंडू या षटकातील दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू त्याचा मारा करेल तो मात्र आदित्य नावाचा हा फलंदाज. शेवटचा चेंडू अंतिम चेंडू. यावेळी पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आदित्याच्याकडनं. यावेळी मात्र एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावांकडे वळली गेली आणि 2 धावा सेफरित्या पूर्ण करतायत. धावसंख्या होते 24 अशी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सुरेख असं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर आक्रमण. त्यानंतर मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र पुन्हा एकदा योगेश टेंडुलकर आपल्याला गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतो. दुसरं षटक तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना योगेश नावाचा हा गोलंदाज. पहिलं षटक थोडंसं महागडं पडलं पण त्या षटकामध्ये नितीन सारख्या गडीला बाद करण्यामध्ये यशस्वी झाला योगेश. तिसरं षटक प्रगतीपथावर वैयक्तिक कोटातील दुसरं संघातर्फे सांगितलं तिसरं षटक. यावेळी मात्र अजित नाव. मोठा फटका. देखणा फटका. झेलची नामी संधी आणि इथं मात्र सुरेखरित्या झेल टिपतोय अवधूतजी मराठे. माघारी परतवतोय अजित नामक फलंदाजाला. डीजे मॅन बजाव. माघारी परतवलं गेलं झेलच्या स्वरूपामध्ये आणि सुरेखरित्या झेल टिपतोय तो मात्र अवधूत मराठे. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी तो प्रसाद बांदेकर नावाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतोय. यावेळी मात्र सन्मानजनक फटका. देखणा फटका. स्वतः गोलंदाज सुरेखरित्या क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू निर्धाव पद्धतीचा. धावसंख्या मात्र स्थिरावते ती मात्र 24 या धावसंख्येवर. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा.
यावेळी मात्र कार्पेट लाईन पद्धतीचा चेंडू तेवढा सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एक धाव मात्र पूर्ण केली जाते. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 25 अशी. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना सुरेखरित्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला. दोस्ती 11 संघाचं बल्लाने एक सुरेखरित्या झेल टिपला आणि नितीनला बाद केला. त्यानंतर मात्र उदित मराठेने एक सुरेखरित्या झेल टिपला आणि 2 गडी हे झेलच्या स्वरूपात माघारी परतले गेले. या मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका आदित्यच्या बॅट मधनं. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग आणि दुसरी ही धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. थोडासा खराब थ्रो मयुरेश याच्याकडनं आणि ज्या ठिकाणी मात्र एक धाव प्राप्त व्हायला पाहिजे त्या ठिकाणी मात्र 2 धावा पूर्णपणे पूर्ण करतोय आणि चौथ्या चेंडूवर 2 धावा निघतात आणि धावसंख्या होते ती 27 अशी. तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना 4 चेंडूचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या होते 27 अशी. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका देखणा फटका आदित्यच्या बॅट मधून निघालेला दणदणीत षटकार. डीजे भाई बजाव. नावाच्या आक्रमक फलंदाजाला 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 गड्यांच्या मोबदल्यात 33 अशी. शेवटच्या चेंडूवर सुरेखरित्या अचूक टप्पा टाकण्यामध्ये यशस्वी झाला तो योगेश नेरुळकर नावाचा गोलंदाज आणि त्या फटक्याचं रूपांतर झालं झेलमध्ये. सुरेखरित्या झेल टिपला गेला. एक युवा खेळाडू मयुरेश माळकर याच्याकडनं शेवटच्या चेंडूवर यश संपादन झालं. 3 षटकांचा खेळ ते समाप्त. आता मात्र गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय स्वप्नील पालवेकर नावाचा गोलंदाज. यावेळी मात्र पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि चेंडू मात्र गेलाय तो 4 धावांसाठी. सुरेख फटका देखणा फटका पाहायला मिळाला प्रसादच्या बॅट मधून. त्या पहिल्या चेंडूवर सुरेखरित्या स्वागत केलं गेलं स्वप्नील याचं. एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती मात्र 37 अशी. सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं प्रसाद यानं. त्या आक्रमणाचं रूपांतर झालं 4 धावेसाठी. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना स्वप्नील नावाचा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा कार्पेट लाईन पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. एकीने धावेची पावलं ही दुहेरी धावांकडे वळली गेली आणि इथं मात्र रनआउटची नामी संधी आणि इथं मात्र पंच बादची खूण देताना आणि बाद होतोय तो मात्र प्रसाद नावाचा हा फलंदाज. डीजे मॅन बजाव.
समाप्त. धावसंख्या होते ती मात्र 38 अशी. 38 अशी. 4 गड्यांच्या मोबदल्यात पुढील चेंडू. आता मात्र अमितच्या बॅट मधून निघालेला हा फटका पाहायला मिळतो. तेवढं सुरक्षित रक्षण पाहायला मिळतं योगेश याच्याकडनं. अरे एका धावेवर समाधान मानावं लागतं ह्या दोन्ही फलंदाजांना. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतोय तो राहुल नावाचा हा फलंदाज. 4 गडी तंबूमध्ये परतल्यानंतर आता मात्र जबाबदारी असेल ती अमित आणि एका बाजूला राहुल याच्याकडे. तर आदित्य आणि नितीन सारखे आक्रमक फलंदाज बाद झाले हे जेलच्या स्वरूपात. आणि त्यानंतर मात्र प्रसाद नावाचा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आणि माघारी परतला गेला. आणि या तिघांची कमतरता भरून काढावी लागेल ही राहुल याला, कारण राहुलकडे फटका खेळण्याची ताकद आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या होते 39 अशी. या मात्र सन्मानजनक फटका तेवढा सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. रनआउटची डावी संधी होती मात्र संधी कुठेतरी हुकते. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अवधूत याच्याकडनं पहिल्यांदा एक सुरेख असा झेल टिपला, त्यानंतर मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पॉइंट मध्ये ज्या पद्धतीने जॉइंटी रूट्स क्षेत्ररक्षण करतो त्या पद्धतीने अवधूतजी मराठे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. अतिशय खेळीच्या वातावरणामध्ये चालू असलेला हा सामना वेदा स्पोर्ट वर्सेस दोस्ती 11 आजच्या दिवसातील पहिला सामना. 4थ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित एका शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आणि त्याचा मारा करेल अमित नावाचा फलंदाज. देखणा फटका उंच गेलेला हा चेंडू. इथं मात्र झेलची संधी आणि इथं मात्र सुरेखरित्या झेल आणि माघारी परतावं लागेल अमित नावाच्या या फलंदाजाला. डीजे भाई बजाव. आणि आता मात्र येतोय तो अमितची जागा घेण्यासाठी अजित धुरी नावाचा दुसरा फलंदाज. वेदा स्पोर्ट्स संघाची सलामीची जोडी. एका बाजूला राहुल तर दुसऱ्या बाजूला त्याला साथ देण्यासाठी मैदानावरती दाखल होतो तो अजित धुरी नावाचा फलंदाज. आता मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो युवा गोलंदाज मयुरेश माळकर. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाचा सांख्यिक 5वं षटक. कर्णधाराने विश्वास दर्शवला या युवा गोलंदाजावर. यावेळी मात्र खराब चेंडू बनावा लागेल मयुरेशाचा. सुरुवातीचा पहिला चेंडू. पंच मात्र दोन्ही हात समांतर करून वाईटचा इशारा देताना आणि एका धावेनं धावसंख्या पुन्हा एकदा वधारते. धावसंख्या होते ती 41 अशी. 5 गड्यांच्या मोबदल्यात वेदा स्पोर्ट्स संघाची धावसंख्या होते 41 अशी. मयुरेश मार्कर गोलंदाजी लागण्यासाठी सज्ज. यावेळी मात्र सुरेख फटका पंचांकडे अपील मागितला गेला आणि पंच मात्र इथं बाद देत आहेत राहुल नावाच्या या फलंदाजाला आणि माघारी परतावं लागेल राहुल याला. डीजे मॅन बजाव.
पहिला चेंडू थोडासा खराब, त्यानंतर मात्र अचूक टप्पा, अचूक लाईन आणि बाद करण्यामध्ये यशस्वी झाला राहुल सारख्या तगड्या फलंदाजाला. आता मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय न्यू बॅटर अक्षय सावंत. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा होता, मात्र बॅट आणि बॉल यावेळी मात्र क्षेत्ररक्षक सुरेखरित्या झेल टिपतोय आणि पुन्हा एकदा माघारी परततोय. अक्षय सावंत आल्या पावली माघारी परततोय. गोल्डन डकचा शिकार बनतोय अक्षय सावंत नावाचा हा फलंदाज. सुरेखरित्या गोलंदाजी पाहायला मिळते युवा गोलंदाज मयुरेश याच्याकडनं. दोन चेंडूंचा खेळ समाप्त होतो. 6 गड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या होते ती मात्र 41 अशी. आणि आता मात्र अक्षयची जागा घेण्यासाठी स्वस्तात माघारी परतला अक्षय नावाचा हा फलंदाज. आता मात्र समीर राणे नावाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती पावलं टाकताना. एका बाजूला अजित दुरी तर दुसऱ्या बाजूला अक्षय त्याला साथ देण्यासाठी गेला होता, मात्र अक्षय मात्र स्वस्तामध्ये बाद झाला. आणि त्यानंतर मात्र समीर राणे नावाचा हा फलंदाज वेदा स्पोर्ट्स संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. मयुरेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी मात्र देखणा फटका समीरच्या बॅट मधून आणि इथं मात्र झेलच्या स्वरूपात हॅट्रिकची संधी, सुवर्ण संधी प्राप्त करतोय तो मात्र मयुरेश नावाचा हा गोलंदाज. डीजे मॅन बजाव. फटका थोडसा मिसफिल्ड होते शुभम याच्याकडनं आणि दुसऱ्या धावासाठी कॉलिंग, मात्र कॉलिंग फेटायला गेला आणि एका धावेनं सांघिक धावसंख्या परावर्तित झाली. धावसंख्या होते 42 अशी. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. पहिला चेंडू खराब, त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी आणि 3 गडी माघारी परतवले मयुरेश यानं आणि 151 रुपयांचा मानकरी ठरला गेला. यावेळी मात्र पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील मागितली जाते. यावेळी मात्र थोडस ताळमेळ चुकीचा होतोय आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू. 2 धावा खर्च करतोय 5 चेंडूंच्या दरम्यान मयुरेश नावाचा हा गोलंदाज. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. शेवटचा चेंडू कडदराचा विश्वास सार्थकी दर्शवतोय आणि यावेळी मात्र मोठा फटका, देखणा फटका, झेलची संधी आणि इथं मात्र बाद होतोय अजित. मोठा फटका होता आणि तेवढाच मात्र सुरेख झेल टेपतोय. संकेत नावाचा हा क्षेत्ररक्षक 4 गडी बाद करतोय आणि फक्त 2 धावा खर्च करतोय युवा गोलंदाज मयुरेश मायकर.
सांभाळेल एक युवा समालोचक श्री सुमित कासेकर. धन्यवाद तेजस. आमच्या या स्पर्धेसाठी आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून एक टेनिस क्रिकेट ज्यांनी जनसामान्यांपर्यंत आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवलं. आम्हा सगळ्यांना कुठल्याही महाराष्ट्रातील म्हणा किंवा भारतातील कुठल्याही टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या दिसतात तेच आम्हाला आज यूट्यूबचे गौरव सावंत लाभलेले आहेत. मी मंडळातर्फे त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यायचं. माजी सरपंच माननीय श्री शंकर घरे यांना मी विनंती करतो की त्यांनी गौरव सावंत यांचा यथोचित सत्कार करावा. गौरव सावंत यांना विनंती आहे की कृपया स्टेजवर या. माजी सरपंच शंकरजी घारे यांच्या हस्ते गौरव सावंत यांचा सत्कार होतोय. यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या सर्वांना नेहमीच चांगले सामने यांच्या माध्यमातून दाखवले जातात. धन्यवाद शंकरजी घारे आणि गौरव सावंत. ओव्हर टू सुमित. धन्यवाद प्रथमेश. आजच्या दिवसातील पहिला सामना आणि पाठलाग देखील मैदानात केला जातोय. संकेत स्ट्राइक एंडवरती हलक्या हाताने दिशा दिली चेंडूला. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक शॉर्ट दरम्यानला क्षेत्ररक्षक फील करेल तोपर्यंत एक धावा चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धाव संख्या या धावफलकावरती 3 धावा. 43 धावांचा पाठलाग मैदानात दोस्ती 11 क्रिकेट संघासाठी. गोट्या नाईक आणि त्याचबरोबर संकेत तुळसकर ही सलामीची जोडी लेफ्ट हँडर राईट हँडर कॉम्बिनेशन मैदानात दोस्ती 11 क्रिकेट संघाकडून पाहायला मिळते. 43 धावांचा पाठलाग करण्यासाठी सुरुवातीला थोडासा संयम मैदानात दाखवला जातोय. सावध सुरुवात संकेत तुळसकर आणि गोट्या बॅटरकडून. येणाऱ्या काळात आक्रमक क्रिकेट देखील खेळ झाले दोन बॅटरकडून, परंतु सुरुवातीचं षटक सावध सुरुवात मैदानात पाहायला मिळते. यावेळेस समोरच्या दिशेने मोठा फटका मिस टायमिंग झालाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक जज करतोय, परंतु शेवटच्या षडापर्यंत जर पाहिलं तर चेंडू नो मॅच लँड मध्ये विसावलाय आणि त्यानंतर निघाला एका टप्प्यानंतर सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी पहिला आक्रमक फटका या दुसऱ्या इनिंग दरम्यान गोट्याच्या बॅटमधून आणि या चौकाड्या सांघिक धाव संख्या 7 धावा या धावफलकावरती. यानंतर सामना होतो SP स्पोर्ट विपक्ष मंगलमूर्ती या दोन संघादरम्यान. दोन्ही संघ कडधार. आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर टॉससाठी कॉमेंट्री बॉक्स समोर या. मंगलमूर्ती संघ कर्णधार आपण उपस्थित असाल तर आपण टॉससाठी कॉमेंट्री बॉक्स समोर या. 7 धावा या धावफलकावरती. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज गोट्याचा, परंतु चेंडू जर पाहिला तर उजव्या शीच्या बाहेर ठेवण्यात आला. फलंदाजच्या बॅट पासून शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न आदित्य बहिऱ्याचा या चेंडूवरती सफल होतोय. निर्धाव चेंडू या धावफलकावरती. 43 धावांचा पाठलाग मैदानात सकाळचं सत्र आणि या सकाळच्या सत्रादरम्यान कमी धावसंख्येचा पाठलाग या 5 षटकादरम्यान पाहायला मिळतोय. यावेळी चांगला चेंडू लेन चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑन साइडच्या दिशेने उजव्या शीच्या बाहेर टाकण्यात आलेला चेंडू पुन्हा एकदा फलंदाज गोट्या नाही गेला बीट करणारा. निर्धाव चेंडू निघाला सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू सांघिक धावसंख्येला रोखून धरणारा आणि त्याचबरोबर दबाव देखील निर्माण करणारा या आक्रमक फलंदाजावरती. 7 धावा या धावफलकावर. एक चौकार गोट्याच्या बॅटमधून निघाला, परंतु त्याला प्रत्युत्तर देत असताना चांगली गोलंदाजी देखील आदित्याची. यावेळी समोरच्या दिशेने तगडा फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. प्रयत्न जरूर मैदानात चालत आणि एक कमाली सजेल डीप लॉंग ऑफला राहुल आलाय झेल खाली. वाईडिश लॉंग ऑफला तैनात, परंतु डीप लॉंग ऑफ पर्यंत अंतर कापत असताना या झेलसाठी हा प्रयत्न झाला आणि तो प्रयत्न देखील सफल होत असताना महत्वपूर्ण विकेट प्राप्त केले जाते. वेदा स्पोर्ट क्रिकेट संघासाठी गोट्या नाईक माघारी परतेल. बनेल डगआउटचा शिकार. एक गडी बाद सांघिक धाव संख्या 7 धावा या धावफलकावरती.
क्रिकेट संघाकडून 43 धावांचा, परंतु हा पाठलाग मोठा बनवण्यासाठी मैदानात वेदा स्पोर्ट क्रिकेट संघाच्या गोलंदाजाकडून देखील अगदी कसोशीचा प्रयत्न मैदानात केला जातोय. लोअर फुल टॉस चेंडू बॅटची कडा घेत असताना शॉट थर्मॅनला चेंडू वेगात गतीने निघालाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी. एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल. धावपलकावरती 8 धावा 1 गडी बाद. अजित गोलंदाजी मार्गवरती दुसरं षटक, पहिला स्पेल अजित या गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. वन डाऊन बॅटर मैदानात संकेताची साथ देण्यासाठी स्ट्राईक इन वरती असेल योगेश नेरुरकर. गोट्यानं एक माघारे परतला. एक चौकार गोट्याच्या बॅटमधून कुठेतरी वाटलं होतं हे आक्रमण सातत्याने मैदानात केलं जाईल, परंतु ते आक्रमण रोखण्यात आलं. एक कमालीचं झेल आजच्या दिवसातील कॅच ऑफ द डे देखील असेल हे झेल. स्ट्राईक एंड वरती योगेश. यावेळी समोरच्या दिशेने फटका इनसाइड आउट. डीप लॉंग आपला क्षेत्ररक्षक तैनात. आदित्य भैरे स्क्रीन वरती. कोणतीही चुकी नसेल या झेलसाठी. एक सेव्ह हेड झेल. योगेश नेरुरकर देखील स्वस्तात माघारी परतेल. बनेल डगआउटचा शिकार, गोल्डन डकचा शिकार. 2 गडी बाद. सांघिक धावसंख्या आता 8 धावा या धावपलकावरती. पाठलाग 43 धावांचा आणि हा पाठलाग सोपा बनवण्याचा प्रयत्न, कारण आक्रमक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न योगेश या बॅटर कडून देखील, परंतु तोच प्रयत्न अयशस्वी होत असताना आता गोल्डन डक वरती तो माघारी परततोय. वरती असेल बल्लाळ कुडतरकर. संकेत तुळसकर याची साथ देण्यासाठी गोलंदाज अजित परब याने देखील विकेट प्राप्त केली आपल्या संघासाठी. महत्वपूर्ण ती सफलता. योगेश नेरुरकर 0 धावसंख्येवरती माघारी परतल्या. संघाचा विस्फोटक फलंदाज आणि आता मैदानात दाखल झाला बल्लाळ स्ट्राईक इन वरती. पहिला चेंडू आडवा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, आल्याला आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानात अजित या गोलंदाजाच्या विरोधात, परंतु समोरचा देखील अनुभवी गोलंदाज अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सातत्याने मैदानात करतो आणि त्याच अचूक टप्प्यावरती समोरच्या आक्रमक फलंदाजाला देखील माघारी परतवण्यात आलाय. 8 धावा या धावपलकावरती 43 धावांचा पाठलाग मैदानात या सामन्यादरम्यान, आणि हा पाठलाग आता मैदानात मोठा बनवला जातोय गोलंदाजांच्या माध्यमातून. या विकेटचा फटका पॉइंटला क्षेत्ररक्षक झेलची संधी, परंतु थोडीशी अतिघाई क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाली. सिली पॉइंटला तैनात या झेलसाठी, परंतु झेल सुटल्यानंतर मिळालेली 1 धाव आणि इथे झालेली क्षेत्ररक्षक चूक येणाऱ्या काळात किती महागात पडेल वेदा स्पोर्ट क्रिकेट संघाला, कारण बल्लाळ या बॅटरचं झेल सोडण्यात आलं. ज्या फलंदाजाकडे देखील मोठ्या फटक्यांची क्षमता, ताकद त्याच्या मनगटामध्ये, त्या फलंदाजाला जीवनदान प्राप्त होते. 1 धाव देखील मिळाली आणि या एकेरी धावेने सांघिक धाव संख्या 9 धावा या धावपलकावर. स्ट्राईक इन वरती संकेत असेल. संकेतला अंतिम चेंडूपर्यंत मैदानात राहावं लागेल, कारण ही संघाची रन मशीन. लेफ्ट हँडर बॅटर संयमाबरोबर आक्रमक क्रिकेट देखील चांगला खेळतो तो संकेत. स्ट्राईक इन वर यावेळी हलक्या त्याने दिशा दिली चेंडूला. बॅकवर्ड स्पेलेगला चेंडूचा प्रवास डीप शॉट मध्ये क्षेत्ररक्षक त्याला थोडीशी पंबल पाहायला मिळाली. परतीची फेकी तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. त्याचबरोबर सुंदर कॉलिंग देखील दोन्ही फलंदाज दरम्यान. पहिली धाव वेगात गतीने पूर्ण करण्यात आला आणि त्याचमुळे दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न झाला क्षेत्ररक्षकाचा कच्चा दुवा पाहत असताना या 2 धावेने सांघिक धाव संख्या 11 धावा या धावपलकावरती. सिंगल डबल धावा देखील आता घेण्याचा प्रयत्न मैदानात, कारण त्या सिंगल डबल धावा आता खूप महत्वाच्या ठरतील. यावेळी पुन्हा एकदा ग्लासचा प्रयत्न, फक्त दिशा दिली चेंडूला. डीप फाईन लेगला चेंडूचा प्रवास अगदी वेगात गतीने झाला, परंतु निघेल चेंडू घोषांकित क्षेत्रात. मेल फक्त 1 धावा या चेंडूवरती. संकेत या बॅटरला आणि एकेरी धावेने सांघिक धाव संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 2 गडी बाद. 12 धावा 6च्या सरासरी धावा निघतात या धावपलकावर.
या स्पर्धेत सुरुवात केली दमदार विजय प्राप्त करत असताना त्या संघाच्या विरोधात आता कमालीची गोलंदाजी वेदा स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्गवर आदित्य बहिरे. यावेळी कटचा फटका परंतु मिस टायमिंग झालाय. बॅक टू द बॉलर चेंडू निघालाय. प्लस फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आदित्य बहिरेचं. पहिला चेंडू निर्धावणे गेला धावपलकावरती आणि निर्धाव चेंडूनं सांघिक धावसंख्या देखील 12 धावा धावपलकावर. 43 धावांचा पाठलाग. अजूनही विजयासाठी 31 धावांची आवश्यकता, परंतु या 31 धावा आता पूर्ण करण्यासाठी 17 चेंडू पाहायला मिळतात या धावपलकावर. लेफ्ट हँडर बॅटर संकेत तुळसकर स्ट्राईक इन वरती. पुढील चेंडू तो फेस करण्यासाठी सज्ज असेल. यावेळी आडव्या बॅटने फटका मिस टायमिंग झालाय, परंतु निघाला मिड विकेटला शॉट. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. वेगात गतीने अजित परब आलाय स्क्रीनवरती. चेंडूवरती ताबा मिळवला आणि तर परतीची फेकी तोपर्यंत एकच धावा चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 13 धावा या धावपलकावर. सिंगल डबल धावाने देखील सांघिक धावसंख्येचा पाठलाग मैदानात या 43 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानात केला जातोय. कारण समोरून भेदक गोलंदाजी अचूक टप्प्यावरती सातत्याने गोलंदाजी केली जाते वेदा स्पोर्ट्स संघाच्या या गोलंदाजांकडून. यावेळी कटचा सुंदर फटका डीप स्वीपर पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत फील्ड करेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडंसं डान्सिंग क्षेत्रात त्या ठिकाणी आणि त्याचमुळे चेंडू देखील टर्न होत असताना डीप पॉइंटला निघाला. वरतीची फेकी तोपर्यंत 2 धावा चेंडूवरती आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 15 धावा धावपलकावरती. प्रत्येक धावे लाख मोलाची दोन्ही संघासाठी, कारण एका बाजूने धाव रोखायची आहेत कारण 43 धावांचा बचाव करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने या 43 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याचमुळे ही प्रत्येक धावी लाख मोलाची. दोस्ती 11 क्रिकेट संघाला सुरुवातीला मोठे धक्के बसले. गोट्या नाईक माघारे परतलाय सुस्तात आणि त्याचबरोबर योगेश नेरुरकर देखील माघारे परतलाय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. चेंडू अगदी बॅटच्या जवळून चेंडू सर्व विकेट किपर नितीन शेळके याच्यापर्यंत पोहोचलाय. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. बल्लाळचा देखील प्रयत्न आक्रमण करण्याचा, परंतु त्या आक्रमणाला देखील रोखून धरणारे रोधकता लावणारे गोलंदाजी मैदानात आदित्य बहिरे करतोय. संघाचा हा दिशादर्शक संघाचा कडेदार आणि चांगले गोलंदाजी मैदानात देखील. यावेळी चांगला फटका समोरच्या दिशेने खेळ्या डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत चेंडू फील्ड करेल फेकी होईल तोपर्यंत 1 धावा चेंडूवरती. सिंगलने सांघिक धावसंख्येत बदल धावपलकावरती. 16 धावा 2 गडी बाद. तिसरं षटक प्रगतीपथावरती. या षटकाचा विचार केला आतापर्यंत भेदक मारा फक्त 4 धावा खर्च करण्यात आल्या. या 5 चेंडूवरती अंतरिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक इन वरती असेल संकेत तुळसकर. 43 धावांचा पाठलाग मैदानात केला जातोय. 16 धावा धावपलकावरती अंकित झाल्यात. यावेळी फ्लिकचा फटका मिस टायमिंग झाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक पोहोचलाय जरूर, परंतु चेंडू जर पाहिला तर निघतोय घोषांकित क्षेत्रात निर्बंध क्षेत्रात. ज्या ठिकाणी धावसंख्येला निर्बंध त्या ठिकाणी चेंडूचा प्रवास होत असताना अंतिम चेंडूवरती मिळेल 1 धाव. संकेत तुळसकर या बॅटला आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. 17 धावा धावपलकावरती. धावपलकावरती विजयासाठी येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. 12-26 हे समीकरण या सामन्याचा पहिलाच सामना आजच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवसातील आणि हा पहिला सामना रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक मैदानात रंगताना पाहायला मिळतोय. दोन्ही बलाढ्य संघ पहिल्या इनिंग दरम्यान 42 धावा धावपलकावरती उभारण्यात आला आणि 43 धावांचा पाठलाग करत असताना मैदानात सुरुवातीला दिलेले धक्के आता मैदानात नक्कीच रोमहर्षकता वाढवत आहेत. चौथ्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू फटका जर पाहिला तर डीप फाईन लेगला निघालाय, परंतु मेल फक्त 1 धाव्या चेंडूवरती. संकेत तुळसकर या बॅटला आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 18 धावा धावपलकावर.
साईराम आलाय गोलंदाजी मार्कवरती. महत्वपूर्ण हे षटक स्लॉक षटकादरम्यान पहिला स्पेल साईराम या गोलंदाजाचा असेल. चौथं षटक संघातर्फे. या षटकादरम्यान आक्रमक क्रिकेट देखील खेळले जाईल आणि त्याचबरोबर गोलंदाज साईराम याचा देखील प्रयत्न असेल या षटकादरम्यान अजून एक विकेट प्राप्त करण्याचा. यावेळी लोअर फील्ड टॉस चेंडू ऑन सेटला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेत असताना चेंडू निघालाय बॅकवर्ड स्क्वेअरला गेला. जोपर्यंत विकेट किपर नितीन फील्ड करेल 1 धावा या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 19 धावा या धावफलकावरती. सिंगलने सांघिक धावसंख्या बदलली गेली धावफलकावरती 19 धावा. पाठलाग 43 धावांचा विजयासाठी अजूनही आवश्यकता असेल 24 धावांची, परंतु या 24 धावांचा पाठलाग करण्यासाठी उर्वरित 10 चेंडू पाहायला मिळतात या धावफलकावरती. यावेळी आडव्या बॅटने चांगला फटका, दमदार फटका मिड विकेटच्या दिशेने, परंतु कमालीचा झेल देखील. राहुल पुन्हा एकदा स्क्रीनवर. आजच्या दिवसात 2 कमालीचे झेल राहुल या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणखी एक महत्वपूर्ण विकेट वेदा स्पोर्ट क्रिकेट संघासाठी मिळाले. प्राइस गोल्डन विकेट, कारण संकेत तुळसकर यावेळी माघारे परत आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात विकेट गमावून डगआउटचा शिकार बनतोय. तिसरा धक्का बसलाय दोस्ती 11 क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 3 गडी बाद धावफलकावरती 19 धावा. देखील माघारी परतल्या ज्या फलंदाजावरती नजरा होत्या वेदा स्पोर्ट संघाच्या गोलंदाजा, तो फलंदाज माघारी परतला असला की एन वरती स्वप्नील असेल. पहिला चेंडू आडव्या बॅटने बॅटच्या मधोमध घेत असताना चेंडू भिरकावलाय डीप स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषा पलीकडे. स्वप्नीलच्या बॅट मधून हा निघाला टीपीएल ब्रँडेड दमदार क्रॅकिंग षटकार. गड्यांच्या मोबदल्यात आता समीकरण असेल 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता दोस्ती 11 क्रिकेट संघाला. कमी धावसंख्येचा पाठलाग या खेळपट्टीवरती या 5 षटकादरम्यान, परंतु हा कमी धावसंख्येचा पाठलाग मोठा बनवण्यात आलाय मैदानात वेदा स्पोर्ट संघांच्या गोलंदाजाकडून. भेदक मारा प्रत्येक गोलंदाजाकडून, अचूक टप्पा प्रत्येक गोलंदाजाने राखला आणि त्याचमुळे या अचूक टप्प्यावरती जे आक्रमण अपेक्षित दोस्ती 11 क्रिकेट संघाला ते आक्रमण थोडंसं नक्कीच मैदान. 6 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण या सामन्याचं आणि अंतिम षटकादरम्यान गोलंदाजी मार्गवरती वेदा स्पोर्ट संघाकडून छोटा पॅकेज बडा धमाका, ज्याने आजच्या दिवसामध्ये कमालीची 2 झेल पकडलीत आणि दोन्ही झेल महत्वपूर्ण गोट्याने. संकेत तुळसकर याचे ते 2 झेल. तो गोलंदाज यावेळी मैदानात पाहायला मिळतोय. राहुल गोलंदाजी मार्गवरती 6 चेंडू 17 धावा रोखायच्या समोर. स्ट्रायकिंग इनवरती स्वप्नील पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ऑनसेटला फटका, मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 27 धावा धावफलकावरती
विजयासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता. 5 चेंडूवरती स्ट्राईक एंडवरती असेल बल्लाळ कुडतरकर हा बॅटर. याही वेळी आडव्या बॅटने फटका मिस टायमिंग झाला. मिळवला क्षेत्ररक्षक साईराम. चांगलं क्षेत्ररक्षण. परतीची फेकी नॉन स्ट्राईक एंडला वेगात घेते रे, परंतु एक धाव याही चेंडूवरती मिळेल. चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल सांघिक धाव संख्या 28 धावा या धावपलकावरती. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती सिंगल धावाने गेल्यात. आता विजयासाठी येणारे 4 चेंडू 15 धावांची आवश्यकता. सिंगल धावा रोखाव्या लागतील का मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावा लागेल मैदानात. स्वप्नील पालेकर बॅटरला 4 चेंडूवर 15. याही वेळी कटचा फटका. विकेट किपर पोहोचलाय. चांगलं क्षेत्र